नमस्कार. आता आपण अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन बघणार आहोत. म्हणजेच एखादं कॉम्बिनेशन असेल फंक्शन्सचं, म्हणजे प्लस असेल, मायनस किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये 2-3 फंक्शन्स असतील, तर त्याचं इंटिग्रेशन कसं घेता येतं, कसं सेपरेट करता येतात वगैरे ते बघणार आहोत. आता हे अगदी ट्रिव्हियल आहे वगैरे असं नाही, कारण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन तर ट्रिव्हियल आहे. जशी रिअल नंबर्स मध्ये आपण करतो तशी डेरिव्हेटिव्ह मध्ये केलं होतं, तसंच आपण म्हणजे सेपरेशन तसंच डेरिव्हेटिव्ह मध्ये केलं होतं, लिमिट मध्ये केलं होतं, तसंच इंटिग्रेशन मध्ये पण असेल. पण इंटूला आहे का, म्हणजे मल्टिप्लिकेशनला काय आहे, डिव्हिजनला काय आहे, हे थोडंसं आता इथे आपल्याला बघायचं आहे. तर पहिलं घेऊया, जर दोन फंक्शनची ऍडिशन असेल, एफ एक्स अँड जी एक्स, ही दोन फंक्शन्स आहेत आणि एफ एक्स प्लस जी एक्स असं इंटिग्रेशन मध्ये काहीतरी दिसलं आणि त्याचं एकत्रित इंटिग्रेशन जर फाइंड आउट करायचं आलं, इनडिफायनाइट इंटिग्रेशन एफ एक्स प्लस जी एक्स प्लसच्या कॉम्बिनेशनने असेल, देन वी कॅन सेपरेट इट एफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ जी एक्स डी एक्स. प्लस असेल तर सेपरेट करता येतं, तसंच मायनस असेल तरी सेपरेट करता येतं. सो एफ एक्स मायनस जी एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ जी एक्स डी एक्स. प्लस आणि मायनस असेल तर फक्त डायरेक्ट सेपरेट करून घेऊ शकतो आपण. देन कॉन्स्टंट असेल एखादा मल्टिपल की के इंटू एफ एक्स असं असेल, तर तो कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर घेता येतं का, कॉन्स्टंटला इंटिग्रेशन मध्ये ठेवायची गरज नाही. सो बाहेर घेता येईल, आउटसाइडला घेता येईल. सो के इंटू एफ एक्स डी एक्स असं आपण स्टेट करू शकतो. आता जसं डेरिव्हेटिव्हला यू इंटू व्ही रूल थोडासा डिफरंट होता, असं फक्त प्लस आणि मायनस सारखं सेपरेट करता येत नाही, तसंच इंटिग्रेशनला पण यू इंटू व्ही रूल थोडासा डिफरंट आहे. असं डायरेक्ट सेपरेट करता येत नाही का, त्याचं डेरिव्हेशन वगैरे पुढे येईलच, पण आता रूल काय आहे तेवढा नीट लक्षात ठेवा. सो यू इंटू व्ही किंवा इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स, एफ एक्स इंटू जी एक्स, आपण यू व्ही अशा फॉर्ममध्ये तो लिहूया आणि मग तो आता आपण हे घेऊया एफ एक्स जी एक्स असं घेतलंय. पाठ करायला किंवा लक्षात ठेवायला सोपं होईल. तर इंटिग्रेशनचा हा रूल थोडासा किचकट आहे असं म्हणणार नाही, थोडासा टफ आहे. तर एफ एक्स काय आहे याचा रूल, तर फर्स्ट म्हणजे फर्स्ट फंक्शन. आता यातल्या एफ एक्स आणि जी एक्सला कुठल्या फंक्शनला फर्स्ट म्हणायचं, कुठल्या फंक्शनला सेकंड म्हणायचं, ह्याचाही मी नंतर सांगते. पण आता आपण एफ एक्सला फर्स्ट फंक्शन अँड जी एक्सला सेकंड असं जर आपण म्हणत असू, तर एफ एक्स हे फर्स्ट फंक्शन. सो फर्स्ट एफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ जी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ आता कोणाकोणाचं इंटिग्रेशन येते, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन एफ एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ जी एक्स सेकंड फंक्शन आणि या सगळ्याला डी एक्स. काय काय कसा कसा रूल आहे बघा. तर फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, जसं डेरिव्हेटिव्ह सारखं दिसतंय, मायनस आहे इथे इंटिग्रेशन ऑफ, इंटिग्रेशन कुठल्या फंक्शनचं, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स म्हणजे फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड, या सगळ्या फंक्शनचं जे काय आन्सर येईल त्याचं सगळ्याचं काय करायचंय, डी एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन काढायचंय आणि मग याला मायनस करायचंय. यू डॉट व्ही, यू आणि व्ही असं आपण त्याला हे करू आणि मग लिहूया. हाच फॉर्म्युला रिराईट करूया यू डॉट व्ही वरून, म्हणजे पाठ करायला तुम्हाला सोपा आहे. इथे यू आणि व्ही ही दोन्ही कसली फंक्शन आहेत, विथ रिस्पेक्ट टू एक्स फंक्शन्स आहेत. म्हणजे एफ एक्स आणि जी एक्स लिहिण्याऐवजी यू व्ही लिहूया, लिहायला सोपं पडेल. सो फर्स्ट म्हणजे यू इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड, या सगळ्याचं इंटिग्रेशन करायचंय dx. कारण हे सगळं झाल्यानंतर काहीतरी एक फंक्शन तयार होईल, त्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स असणार आहे. सो यू डॉट व्ही रूल हा असा अप्लाय होतो. सो एफ एक्स प्लस जी एक्स सिंपल आहे, हे तिन्ही सिंपल आहेत. ते जसे आपण रिअल नंबर्समध्ये ट्रीट करतो तसंच ह्या फंक्शनला केलं तरी चालतं, प्लस मायनस आणि इंटू हे असेल तर, कॉन्स्टंट असेल तर. पण यू डॉट व्ही असेल तर सेपरेटली एफ एक्सचं इंटिग्रेशन इंटू जी एक्सचं इंटिग्रेशन असं करता येत नाही, तर त्यासाठी हा रूल अप्लाय करावा लागतो. आणि ह्या रूलमध्ये मग फर्स्ट आणि सेकंड फंक्शन कुणाला म्हणायचं, ह्याला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत का, तर ती आहेत. कारण म्हटलं तसं सगळी फंक्शन्स इंटिग्रेबल फंक्शन्स नसतात. त्यामुळे जर तुम्ही व्हीला सेकंड फंक्शन म्हणत असाल तर दॅट फंक्शन मस्ट बी इंटिग्रेबल फंक्शन, कारण दोन ठिकाणी त्या फंक्शनचे इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचे.
ते फंक्शनच जर इंटिग्रेबल फंक्शन नसेल तर ह्या स्टेजला तुम्हाला आन्सरच मिळणार नाही. सो हे पुढे सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड शिवाय त्याच्यात काही फंक्शन सायक्लिक फंक्शन्स असतात, त्यामुळे तुम्ही किती वेळा इंटिग्रेशन घ्या त्यांचा एंडच होत नाही. म्हणजे साईनचं इंटिग्रेशन कॉस, कॉसचं साईन, साईनचं कॉस, कॉसचं साईन, तर अशा त्या एंडलेस सायकलमध्ये जातात. त्यामुळे केअरफुली आपल्याला फर्स्ट अँड सेकंड कोणाला म्हणायचं ते ठरवावं लागतं. आता यू डॉट व्ही आहे, डॉट असल्यामुळे व्ही डॉट यू किंवा यू डॉट व्ही असं काहीही आपण लिहू शकतो. फक्त लिहिताना आता केअरफुली लिहायचं की यू डॉट व्ही लिहिणार आहोत तर फर्स्ट कोणाला म्हणायचं आणि सेकंड कोणाला म्हणायचं त्या ऑर्डरने ते लिहून घ्यायचं आधी आणि मग त्याचं इंटिग्रेशन काढायचं. त्यासाठी हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. आता याच्यासाठी ऑर्डर काय असायला हवी ते आता आपण बघूया. तर या यू डॉट व्ही साठी म्हटलं तसं की फंक्शन ऑर्डरमध्येच लिहावी लागतात आणि त्याच पद्धतीने त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागतं. आता ती ऑर्डर काय आहे तर हे लक्षात ठेवा. ऑर्डर आहे LIATE. हा शब्द नीट लक्षात ठेवा, पाठच करून टाका. LIATE म्हणजे काय की फर्स्ट फंक्शन ह्या ऑर्डरने जायचं. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ फंक्शन असतील तर सगळ्यात लेफ्ट साईडला कुठलं घ्यायचं तर लॉगरिथमिक फंक्शन घ्यायचं. त्याच्यानंतर असेल तर इनव्हर्स फंक्शन, इन्व्हर्टिबल फंक्शन्स असतात ना, इनव्हर्स फंक्शन, एफ इनव्हर्स वगैरे काहीतरी, एक्स इनव्हर्स वगैरे काय असेल ते, साइन इनव्हर्स वगैरे काय असेल इनव्हर्स फंक्शन घ्यायचं. देन अल्जेब्राइक घ्यायचं, अल्जेब्राइक फंक्शन घ्यायचं. देन ट्रिग्नोमेट्रिक घ्यायचं आणि मग सगळ्यात लास्टला एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर ह्याच ऑर्डरने रिअरेंज करायचे आणि मगच यू डॉट व्ही म्हणायचं त्याला आणि मग लेफ्ट साईडला फर्स्ट म्हणायचं, सेकंड राईट साईडला म्हणायचं आणि मग ह्या पद्धतीने हा रूल अप्लाय करायचा आणि यू डॉट व्ही घ्यायचं. सो एखादं फॉर एक्झाम्पल असं इंटिग्रेशन ऑफ असं आलं की इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू एक्स स्क्वेअर dx. तर दोन फंक्शन्स आहेत तिथे, एक आहे साइन एक्स आणि एक्स स्क्वेअर आणि डॉट आहे, म्हणजे यू डॉट व्ही रूल अप्लाय करावा लागेल. लगेच घाईघाईने हा रूल अप्लाय करायला जायचं नाही. फर्स्ट कोणाला म्हणायचे, सेकंड कोणाला म्हणायचे ते ठरवायचं आधी. सो इथे रिअरेंज करून घ्यायचं. मग आता काय इथे या रूल प्रमाणे काय आहे, कोणाची ऑर्डर काय आहे तर अल्जेब्राइक आधी पाहिजे लेफ्टला आणि ट्रिग्नोमेट्री नंतर पाहिजे. आणि लॉगरिथमिक, इनव्हर्स, अल्जेब्राइक, ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल याच ऑर्डरने लिहायचं तरच ते सॉल्व्ह होईल. सो एक्स स्क्वेअर आधी लिहायला हवं, मग साइन एक्स लिहायला हवं dx. आता आपलं ऍडजस्ट झालंय बरोबर. आता फक्त रिअरेंज केलं आपण, तेवढं करून घ्यायचं ह्या रूलने. एकदा ते रिअरेंज केलं की ह्याला म्हणायचं फर्स्ट फंक्शन, ह्याला म्हणायचं सेकंड, दिस इज यू, दिस इज व्ही आणि मग यू डॉट व्ही रूल अशा ह्याने अप्लाय करायचा आणि तुम्ही त्याचं आन्सर फाइंड आउट करू शकता. सो नेहमी लक्षात ठेवा की म्हटलं तसं की डेरिव्हेटिव्ह जरा सोपं होतं कारण जर डायरेक्ट काढता यायचं. डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले पण तसे बऱ्यापैकी सोपे होते. इंटिग्रेशनचं थोडंसं डेरिव्हेटिव्हपेक्षा थोडंसं कठीण असणार आहे कारण एखादं फंक्शन दिलं की लगेच इंटिग्रेशन काढता आलं असं होत नाही. बरेचदा थोडीशी ॲडजस्टमेंट करायला लागते, थोडंसं आपल्याला बघायला लागतं आधी की काय होईल का एखादा फॉर्म्युला त्याच्यावर अप्लाय वगैरे असं बघून थोडं विचार करून ते करावं लागतं. सिंपल वाटणारे एक्झाम्पल सुद्धा कधी कधी ह्या फॉर्म्युलाजमध्ये बसत नाहीत, त्या रूल्समध्ये बसत नाहीत, त्यामुळे त्याचं इंटिग्रेशन येत नाही असं होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं इंटिग्रेशनमध्ये जास्त प्रॅक्टिस लागेल एवढंच आहे. तर LIATE हा रूल नीट अप्लाय करायचा, हा रूल नीट लक्षात ठेवायचा. हा कधी लागेल, यू डॉट व्हीच्या वेळेला नक्की लागेल. प्लस मायनसला लागेल का तर गरज नाही कारण प्लस मायनस डायरेक्टली सेपरेट होतं, सो तिथे गरज नाहीये. पण LIATE हा रूल यू डॉट व्हीला मात्र नक्की लागतो आणि त्या ह्याने ॲडजस्ट केल्याशिवाय तुमचं सॉल्व्ह होणार नाही ते फंक्शन किंवा त्याचा आन्सर येणार नाही. तर त्यामुळे हा रूल अप्लाय करायचा, ते रिअरेंज करून घ्यायचं, काही डॉटच आहे मध्ये ते रिअरेंज करून घ्यायचं आणि मग ह्या फॉर्म्युल्याने ते सगळं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं. तर हा झाला यू डॉट व्ही रूल. आता यू अपॉन व्ही रूल इथे आहे का तर जसा डेरिव्हेटिव्हला होता की यू अपॉन व्ही रूल फंक्शन असेल तर करता यायचं, यू अपॉन व्ही रूल फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढता यायचं. पण इंटिग्रेशनमध्ये यू अपॉन व्ही रूल असा नाहीच आहे. त्यामुळे यू अपॉन व्ही असं काही फंक्शन आलं तर त्याचं इंटिग्रेशन काढता येत नाही. मग अशी फंक्शन्स आली तर इंटिग्रेशन काढायचंच नाही का, कारण अशा टाईपमध्ये काहीतरी असू शकतात ना फंक्शन यू अपॉन व्ही टाईपमध्ये. सपोज असं असेल की 2 अपॉन एक्स प्लस 1 वगैरे, तर हे फंक्शन आहे कॉन्स्टंट आहे पण फंक्शन आहे यू अपॉन व्ही रूल इथे अप्लाय होत नाही.
तर हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे बाहेर, आणि 1/चा लॉगचा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. किंवा मग असं आलं की x² - 1/x+1 u/v आहे. मग आता ह्याचं इंटिग्रेशन येणारच नाही का? म्हटलं तसं की इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना थोडं केअरफुली सॉल्व्ह करायला लागतं. हे डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं तर किती सिम्पल फंक्शन आहे हे. u/v रूल अप्लाय केला आणि दोन चार स्टेपमध्ये डेरिव्हेटिव्ह त्याचं आलं. लिमिट काढायला सुद्धा सिम्पल आहे, पण इंटिग्रेशन एवढ्या सिम्पल फंक्शनचं सुद्धा काढायला थोडंसं विचार करावा लागेल, बिकॉज u/v रूल इथे नाहीये. त्यामुळे ह्या फंक्शनमध्ये काहीतरी सिम्प्लिफाय होतंय का आधी चेक करावं लागेल. फॅक्टरायझेशन करावं लागतं. कधी कधी डायरेक्ट तुम्हाला तिथे काही फॉर्म्युलेज अप्लाय, ट्रिग्नॉमेट्री आली तर काही फॉर्म्युलेज अप्लाय करून सिम्प्लिफाय करून घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीने सगळं करून आधीच्या दिलेली जी फॉर्म्युल्यांची लिस्ट आहे आणि अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन आहे त्या सगळ्या रूल्समध्ये जर ते बसलं तर तुम्ही त्याच्या पुढे जाऊन त्याचं इंटिग्रेशन काढू शकता. जेव्हा ही एक्झाम्पल्स येतील तेव्हा आपण बघूच की ते कसं सिम्प्लिफाय करायचं आणि मग त्याचं इंटिग्रेशन काढायचं. सो कठीण असं नाहीये, पण डायरेक्ट तुम्हाला इथे सॉल्व्ह करता येणार नाही. त्यासाठी आधी ते सिम्प्लिफाय करून घ्यायला लागतं, त्या रूलमध्ये बसताय ना बघावं लागतं आणि मग त्याचं इंटिग्रेशन काढावं लागतं. सो हे सगळं अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन झालं. LIAT हा रूल लक्षात ठेवा, जो u.v साठी लागणार आहे आणि हे लागणार. आता पुढचा आणखीन एक आहे चेन रूल. तो सुद्धा फार महत्वाचा आहे, कारण फंक्शन काय डायरेक्ट येतं असं नाही ना. sin x आलं, cos x आलं, असं डायरेक्टच येईल असं नाही ना. साइन ऑफ काहीतरी 3x आलं किंवा साइन ऑफ 5x+2 वगैरे असं आलं, वेगळं फंक्शन आलं, कारण आपल्याकडे इंटिग्रेशनचा sin x चा फॉर्म्युला आहे. सो आपण बघूया रूल, फक्त बघूया इथे काय आहे. तो इंटिग्रेशन ऑफ sin x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे, प्लस cos x प्लस नाही मायनस, ते उलटे आहेत बरोबर. साइनचं डेरिव्हेटिव्ह प्लस कॉस असेल तर साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस आहे, आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असेल तर कॉसचं इंटिग्रेशन प्लस साइन आहे. कारण ते आपण फॉर्म्युले बघितले तेव्हा तुम्ही बघितलं असेल, ते मायनस साइन तसंच राहतं. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस होताना वगैरे तसं. सो हे डायरेक्ट आपण ह्याचं काढू शकतो, पण साइनचं अँगल काहीतरी वेगळा आला तर मग काय करायचं, तर त्यासाठी चेन रूल अप्लाय करायला लागेल. सो साइन 3x+2 असा काहीतरी अँगल आला तर हा x नाहीये ना, म्हणजे चेन रूल अप्लाय करायला लागेल. तर डेरिव्हेटिव्ह मध्ये चेन रूल कसा होता, तर ह्या एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आला तर आपण कसं घ्यायचो, साइन जे आहे ते त्याचं सगळं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येणार, cos 3x+2 हे डेरिव्हेटिव्ह यायचं. आणि चेन रूल प्रमाणे आपण काय करायचो, ते डिफरंट आलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे आपण मल्टिप्लाय करायचं, बरोबर आहे. आता तशाच टाईपमध्ये आहे, पण इथे डेरिव्हेटिव्हच आणि डिव्हाइड करायचं, एवढं लक्षात ठेवा. सो इथे चेन रूल असा आहे की ह्याचं इंटिग्रेशन काढायचं असेल तर ह्याचं इंटिग्रेशन आधी काढायचं या फंक्शनचं सगळं. सो मायनस कॉस ऑफ 3x+2 आणि मग प्लस c वगैरे ते येणार आहे. पण इथे काय करायला लागणार आहे, हे जे वेगळं आलंय अँगल वेगळा आहे ना, सो त्याचं डेरिव्हेटिव्हच घ्यायचं आहे, त्याचं इंटिग्रेशन नाही, त्याचं डेरिव्हेटिव्ह. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ जे काही डिफरंट आलंय त्याचं डिव्हाइड करायचं. रूल लक्षात ठेवा, चेन रूल कसा येतो, जे फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं फॉर्म्युल्याप्रमाणे, त्याच्यानंतर त्याच्यात जे काही डिफरंट आहे अँगल म्हणा किंवा जे काय असेल ते डिफरंट काय आहे चेन रूल सारखं, तर त्याचं जे डेरिव्हेटिव्हच आहे, इंटिग्रेशन नाही, डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय नाही तर डिव्हाइड करायचं. सो लक्षात आलं की डिफरन्स काय डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यांमध्ये, तर d/dx ऑफ साइन आणि मग काहीतरी 5x असं याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आलं तर डेरिव्हेटिव्ह येणार cos 5x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x, बरोबर आहे. चेन रूल प्रमाणे इथे मल्टिप्लाय होतं आणि इंटिग्रेशन घ्यायचं झालं साइन 5x. तर इंटिग्रेशन घेताना इंटिग्रेशन काढायचं आधी मायनस 5x वगैरे, साइनचं मायनस कॉस असतं ना ते काढायचं आणि डिव्हाइड करायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डिफरंट फंक्शन 5xचं डेरिव्हेटिव्हच. जरी इथे इंटिग्रेशन असलं तरी इथे इंटिग्रेशन नाही घ्यायचं, चेन रूल डेरिव्हेटिव्हच घ्यायचं, पण इथे मल्टिप्लाय केलं होतं डिफरन्शिएशन मध्ये आणि इथे डिव्हाइड करायचं आहे. सो आतापर्यंत फक्त डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर शिकला होता तुम्ही. आता जेव्हा इंटिग्रेशन चॅप्टर तुम्ही शिकायला सुरुवात कराल तेव्हा सारखं त्यांचं रिलेशन येणार आहे. डेरिव्हेटिव्ह मध्ये कसा रूल अप्लाय केला होता, इंटिग्रेशन मध्ये कसा रूल अप्लाय केलाय. सो कन्फ्युजन न करता नीट सगळे रूल्स लक्षात ठेवा. तर असे सगळे अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन आहे. चेन रूल
आपण बघितला, कारण चेन रूल तर सगळीकडे लागणार आहेत ना, प्रत्येक वेळेला काही असं स्टँडर्ड फंक्शन आलं असं नाही ना होत, हे अशा टाईपचीच काहीतरी फंक्शन्स येतात. सो चेन रूल अप्लाय करावा लागतो. सो डिनॉमिनेटरला आणि डेरिव्हेटिव्ह हे लक्षात ठेवा. तिकडे जसं न्यूमरेटरलाच होतं डेरिव्हेटिव्हच होतं, पण मल्टिप्लिकेशनमध्ये होतं. इथे डिनॉमिनेटरला डिव्हाइड करायचे, डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट डिफरंट फंक्शन डिव्हाइड करायचं. सो हे सगळे रूल आणि हे बेसिक फॉर्म्युलेज आपण बघितले. काही सिम्पल एक्झाम्पल्स आपण आधी सॉल्व करणार आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये, आणि त्यानंतर जशा मेथड्स येतील तशा मेथड्स आपण शिकून त्याच्यावरची एक्झाम्पल्स बघणार आहोत. धन्यवाद.